योद्धा न्यूज मराठी। आम आदमी पक्षातर्फे खेड उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन। खेड उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे मोजणीच्या नोटीस शेतकऱ्यांना पाठवायला सांगितले जातात, तसेच नोटीस वेळेवर पाठवल्या जात नसल्याबाबत आंदोलन करण्यात आले। यावेळी आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन केले। याबाबत उपाधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबतचा आदेश देण्यात आला असून कोणाचीही तक्रार आल्यास याबाबत योग्य ती कारवाई करणार आहे। महादेव गायकवाड, आम आदमी पार्टी खेड तालुका अध्यक्ष, भूमी अभिलेख कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी आंदोलनासाठी उभा आहे। आंदोलनाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जी मोजणी होते, मोजणीसाठी जे सरकारी अधिकारी ठेवले आहेत ते अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे आणि अनेक शेतकऱ्यांची लूट करत आहे। उदाहरणार्थ माझ्याकडे शेतकरी आहेत, त्यांच्या तक्रारीवरून मी ते आंदोलन करीत आहेत। शंकर रोकडे त्यांची 15 दिवसापूर्वी मोजणी होती। मोजणीचा विषय साहेबांकडे दिला, त्यांनी पैसे भरले, शेतकऱ्यांनी सगळं झालं, परंतु पैसे भरून सुद्धा जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या हाताखाली प्रायव्हेट माणसं ठेवल्यात। प्रायव्हेट माणसाने म्हणले तुम्ही नोटीस पाठवा शेतकऱ्याला। मुळात हे काम शेतकऱ्याचं नाहीये, एकाही शेतकऱ्यांनी स्वतः नोटीस पाठवू नका, या सरकारी अधिकाऱ्यांचं ते काम आहे। यांनी ते काम न डावलता 135 ची नोटीस न देता हा एक गुन्हा केला आहे। हा यांच्यावरती, ती अधिकाऱ्यावरती धनंजय ठाणेकर अधिकारी आहे त्यांच्यावरती कारवाई हो, यासाठी मी आंदोलन करीत आहोत। असा विषय असून शेतकरी आमची मागणी अशी आहे की जे इथं धनंजय ठाणेकर अधिकारी आहे त्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांकडे म्हणतात तुम्हाला पैसे भरावे लागतील, तुमची मोजणी रद्द झाली, परंतु ही चुकी शेतकऱ्याची नसून अधिकाऱ्याची आहे। अधिकाऱ्यांनी नोटीस जर दिली असती लगतच्या सगळ्या धारकांना तर ह्या शेतकऱ्या वेळ आली नसती। गरीब अशिक्षित शेतकरी त्यांना कळत नाही, त्यांची फसवणूक चालली, रडून रडून त्यांना मोजणीच्या दारात इथं चालता येत नाही, बसता येत नाही, असे वृद्ध व्यक्ती आहे। बाबांचा पण विषय बघा, आता वृद्ध व्यक्तींना रडून रडून हे लोक फोन पण नाही उचलत। एक प्रकारे खूप मोठा अन्याय होतोय। आपल्याला या ठिकाणी चांगले अधिकारी पाहिजे, भ्रष्टाचार अधिकारी नको। जे कोणी असे करत असतील त्यांच्यावरती कारवाई हो, त्यांच्यावरती निलंबित करावं, म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे। आणि पुढच्या आंदोलनात त्यांनी जर कारवाई नाही केली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती असाच फलक घेऊन बसणार आहे। उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर आम आदमी पक्षातर्फे आंदोलन सुरू आहे। सदर आंदोलनावर इकडे कोणती पूर्वकल्पना दिलेली नव्हती। त्यांचा एक तक्रारी अर्ज प्राप्त झालेला आहे, त्याबाबत संबंधित सर्वेअर ठाणेकर यांच्याकडून खुलासा मागणी केलेला आहे। तक्रारदार यांचं म्हणणं आहे की आम्हाला नोटीस प्राप्त दिलेली नाही किंवा आम्हाला नोटीस देण्यासाठी सांगितलेलं आहे, तर सर्वेअरकडून आपण खुलासा घेऊन प्रकरणी आवश्यक त्या कार्यवाही करू आणि ज्या नोटीस आहेत मोजणीच्या त्या रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची सर्वेअर याला आपण आदेश केलेला आहे। तरी आंदोलनाचा मार्ग न वापरता जर त्यांनी चर्चा केली असती तर आपण त्याच्यामध्ये निश्चितच मार्ग काढला असता। तरी आपण याच्या पुढे सर्वेअरला पण तशी समज देऊ की अशी वेळ येऊ नये म्हणून। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।